ओम महालक्ष्मी नमः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, यंदाची दिवाळी ही 2 दिवस अमावस्या तिथी असणार आहे, त्यामुळे संदिग्धता आहे. 31 ऑक्टोबर रोजी अमावस्या प्रारंभ होते आणि 1 नोव्हेंबरच्या दिवशी सायंकाळच्या वेळी अमावस्या तिथी समाप्त होत आहे. त्यामुळे मग दिवाळीचं पूजन व लक्ष्मीपूजन कधी करावं त्याबाबत संदिग्ध आहे. परंतु काही ठिकाणी 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे आणि काही ठिकाणी 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे. तर त्यानुसार आपल्या कालवेळानुसार आपल्या प्रदेशानुसार आपण ते लक्ष्मीपूजन संपन्न करायचं आहे. तर आपण दोन्ही मुहूर्त पाहूया. तर 31 ऑक्टोबर रोजीचा जो लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे तो सायंकाळी 6:02 ते 8:33 वृषभकाळ मुहूर्त आहे. 6:54 ते 8:54 या दरम्यान लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर रोजी करणार आहेत त्यांनी करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन जे करणार आहेत त्यांनी सायंकाळी 6:04 ते 8:35 या दरम्यान लक्ष्मीपूजन संपन्न करायचं आहे. आता आपण लक्ष्मीपूजन नेमकं कसं करावं ते पाहूयात. प्रत्यक्ष पूजाविधी. तर ईशान्य कोणामध्ये आपण काय करायचं आहे, त्या ठिकाणची जागा स्वच्छ करायची आहे. जल घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे सैंधव मीठ टाकायचं आहे आणि ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यावर रांगोळी काढायची आहे. पाट ठेवायचा, लाल वस्त्र त्याच्यावर ठेवायचं आहे. आणि आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करण्यासाठी तांदळाने आपण अष्टदल कमळ काढायचं आहे. माता लक्ष्मीला प्रिय आहे ते. त्यानंतर कलश स्थापनेसाठी देखील अष्टदल कमळ काढायचं आहे. आणि आपण जे झाडू स्वरूप लक्ष्मी स्वरूप झाडूचं जे पूजन करतो त्यासाठी देखील अष्टदल कमळ आपण तांदळाने काढून घ्यायचं आहे. तसेच या दिवशी भगवान श्री गणेश तसेच भगवान कुबेर यांचं देखील पूजन करणार आहोत. त्यांच्यासाठी आपण तांदळाची रास त्यांची स्थापना करण्यासाठी ठेवायची आहे. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण ह्या जागेचं पण पूजास्थळाचं शुद्धीकरण पुन्हा करून घ्यायचं आहे. एक फूल घ्यायचं आहे, गंगाजलमध्ये बुडवायचं आणि संपूर्ण पूजास्थळी शिंपडायचं आहे. तसेच आपलं स्वतःचं देखील पवित्रीकरण करायचं आहे. डाव्या हातामध्ये थोडे जल घ्यायचं आहे आणि उजव्या हाताने आपल्या कानाला, आपल्या डोळ्यांना आणि आपल्या पूर्ण शरीरावर ते जल शिंपडायचं आहे. स्वतःचं शुद्धीकरण झाल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पूजेची मांडणी करून घेऊया. तर या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, कमलगट्टा माळा असेल त्याची देखील स्थापना या ठिकाणी पूजास्थळी करायची आहे. ओम महालक्ष्मी नमः. त्यानंतर काय करायचे, कलश स्थापना करायचे. कलशावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि 4 दिशेला 4 उभे दंडक काढायचे आहे. तसेच वरच्या बाजूला कलावा लाल धागा असतो तो बांधून घ्यायचा आहे. 5 आंब्याची पानं किंवा विड्याची पानं यावर ठेवायची, नारळ ठेवायचा आहे. तसेच यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये सुपारी, सिक्का, हळकुंड, थोडी अक्षता आपण टाकायची आहे आणि मग कलश स्थापना करायची आहे. ओम महालक्ष्मी नमः. अशा प्रकारे कलश स्थापना झालेली आहे. त्यानंतर आपण भगवान श्री गणेश यांची स्थापना करायची आहे. ओम गणपतये नमः. तसेच भगवान कुबेर यांची मूर्ती असेल त्याची स्थापना करा, नसेल तर आपण सुपारी स्वरूप भगवान कुबेर यांची स्थापना करायची आहे. ओम कुबेराय नमः. अशा प्रकारे ही स्थापना झाल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करणार आहोत. तर हे जे पूजन आहे, कोणतेही पूजन प्रारंभ करत असताना आपण सर्वप्रथम भूमिपूजन व दीपपूजनाने प्रारंभ करायचा असतो. तर सर्वप्रथम आपण भूमिपूजन हे करून घ्यायचं आहे. गंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायच्या आहे. ओम भूमिदेवाय नमः. फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण कर्मसाक्षी जो दीप आहे त्याचं पूजन करायचं आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. त्याचं फूल ठेवायचं आहे. आणि आमची पूजा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दीपक करत असतो, त्यामुळे त्याचं पूजन हे मस्ट असतं. तर आता आपण पूजेला प्रारंभ करूया. सर्वप्रथम आपण भगवान श्री गणेश, भगवान कुबेर यांना स्नान घालून घ्यायचं आहे. 11 वेळेस पंचामृताने व 11 वेळेस गंगाजलाने आपण ते स्नान घालायचं आहे. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणत आपण भगवान श्री गणेश यांना 11 वेळेस पंचामृत व 11 वेळेस गंगाजलाने स्नान घालायचं आहे. ओम गणपतये नमः. आणि स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पूजास्थळी स्थापित करायचं आहे. ओम गणपतये नमः. अशाच प्रकारे भगवान कुबेर यांना देखील आपण स्नान घालायचं आहे. ओम कुबेराय नमः. ओम कुबेराय नमः. ओम कुबेराय नमः. 11 वेळेस पंचामृत, 11 वेळेस गंगाजलाने अशा प्रकारे स्नान घालायचं आहे व स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पूजास्थळी स्थापित करायचं आहे. तर या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती आहे, त्यामुळे मूर्तीला स्नान घालणे शक्य नाही. त्यामुळे आपण काय करायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे, गंगाजलमध्ये बुडवायचं आहे आणि माता लक्ष्मीवरती गंगाजल शिंपडायचं आहे, जेणेकरून त्यांना स्नान घातल्याचं पुण्यफळ लाभणार आहे. स्नान घातलेलं आहे. आता आपण पूजेला प्रारंभ करूया. तर सर्वप्रथम आपण आद्य पूजक भगवान श्री गणेश यांचं पूजन करायचं आहे. भगवान श्री गणेश यांना
जानवे घालायचे आहे. तसेच त्यांना कापसाचे जे वस्त्र आहे ते वस्त्र अर्पण करायचे आहे. त्यांना त्यांची आवडती दुर्वा अवश्य अर्पण करायची आहे. गंध लावायचा आहे. अक्षता अर्पण करायची आहे. ओम गंग गणपतये हे पूजन करत असताना हा मंत्र आपण अवश्य म्हणायचा आहे. ओम गंग गणपतये नमः. त्यांना फूल अर्पण करायचं आहे. ओम गंग गणपतये नमः व नमस्कार करायचा आहे. त्यानंतर भगवान कुबेर यांचं देखील पूजन करायचं आहे. त्यांना जानवे अर्पण करायचं आहे. कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे. ओम कुबेराय नमः हा मंत्र म्हणत त्यांचं पूजन करायचं आहे. त्यांना गंध लावायचा आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत. ओम कुबेराय नमः. त्यांना फूल अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने हे झालं कुबेर देवाचं पूजन. त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आता आपण माता लक्ष्मीचं पूजन करणार आहोत. माता लक्ष्मीला हळद कुंकू लावायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः. तसेच माता लक्ष्मीला आपण जे कापसाचं गेज वस्त्र आणलेलं आहे, हळद कुंकू लावलेलं कापसाचं गेज वस्त्र आपण माता लक्ष्मीला घालायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः. त्यानंतर माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल असेल, लाल रंगाचं फूल असेल ते प्रिय असतं, ते आपण अवश्य अर्पण करायचं आहे. नसेल तर आपल्याकडे जे फूल उपलब्ध असतील ते या ठिकाणी ठेवायचे आहेत. तसेच माता लक्ष्मीला जी सौभाग्य सामग्री असेल ती सौभाग्य सामग्री आपण अवश्य अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीचं पूजन झाले. तसेच या दिवशी आपण जे आपल्या घरामधील धनधान्य आहे त्याचं देखील पूजन केलं जातं. सुगडचं पूजन, त्यामध्ये काय करायचं आहे, सुगड घ्यायचं. सुगडामध्ये आपल्या घरातील जे धान्य आहे ते भरायचं आहे. माता लक्ष्मीसमोर ते ठेवायचं आहे आणि त्याचं देखील पूजन आपण करायचं आहे. 5 प्रकारचं धान्य या सुगडामध्ये भरायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः. अशाच प्रकारची बरकत आमच्या घरामध्ये राहू दे, होऊ दे अशी प्रार्थना करत आपण या धनधान्याचं पूजन करायचं आहे. त्याच्यावर हळद कुंकू लावायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी. कारण की याच दरम्यान शेतकऱ्याचं सर्व धान्य हे घरामध्ये येत असतं आणि तो त्याचं पूजन हे लक्ष्मीपूजनच्या दरम्यान आवश्यक करत असतो. अक्षता अर्पण करायची आहे आणि अशाच प्रकारची बरकत आमच्या घरात होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण कलशाचं पूजन करायचं आहे. हळद कुंकू लावायचं आहे. कलशाला फूल अर्पण करायचं आहे. तसेच कलशावर देखील वस्त्रमाळ ही अवश्य अर्पण करायची आहे. हळद कुंकू लावलेली माळ. हे झालं. आता आपण या लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य या ठिकाणी ठेवायचा आहे. आता आपण या दिवशी धनधान्याचं पूजन केलं जातं. आपल्या घरामधील जे सोनं नाणं असेल, पैसा असेल त्याचं देखील पूजन या दिवशी अवश्य करायचं आहे. माता लक्ष्मीसमोर ते ठेवायचं आहे आणि त्याला गंध लावायचा आहे, अक्षता लावायच्या आहे आणि फूल अर्पण करून पूजन करायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः. अशाच प्रकारची बरकत आमच्या घरामध्ये होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या घरी झाडू खरेदी करून अवश्य आणायचं आहे आणि त्याचं देखील पूजन या दिवशी करायचं आहे. या अष्टदल कमळवर आपण लक्ष्मी स्वरूप झाडूचं स्थापना करायची आहे आणि त्याला हळद कुंकू लावायचं आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि फूल ठेवायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः. हे झालं आपलं झाडू पूजन. तसेच या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा व्यवसायकर्ते जे असतात ते रोखवहीचं पूजन करतात. नवीन रोखवही घेऊन येतात आणि त्याचं पूजन या दिवशी केलं जातं. तसेच हिशोबाची वही असेल आपल्या घरी त्याचं देखील पूजन या दिवशी अवश्य करायचं आहे. जी हिशोबाची वही असेल त्यावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. पहिल्या पानावर शुभलाभ लिहायचं आहे आणि त्याची स्थापना या ठिकाणी पूजास्थळी करायची आहे. तसेच या दिवशी पेनचं देखील पूजन केलं जातं. या पेनाची स्थापना देखील आपण पूजास्थळी करायची आहे. ओम महालक्ष्मी नमः. तसेच या वहीचं पूजन हळद कुंकू लावून करायचं आहे. लक्ष्मी स्वरूप अक्षता अर्पण करायच्या आहेत. तसेच फूल ठेवायचं आहे. तसेच पेनाचं देखील पूजन करायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः. अक्षता अर्पण करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण हे जे लक्ष्मीपूजन आहे ते संपन्न केलेलं आहे. तसेच या लक्ष्मीपूजनच्या दिवशी लाह्या व बत्तासेचा नैवेद्य देखील दाखवला जातो. ते लाह्या व बत्तासे देखील आपण या ठिकाणी लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत.
अशा प्रकारे लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर माता लक्ष्मीची दिवा ओवाळून आरती करायची आहे व सहकुटुंब माता लक्ष्मीसमोर बसून माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे। या दिवशी श्रीसूक्तचा पाठ करायचा आहे, कनकधारा स्तोत्राचा पाठ करायचा आहे, लक्ष्मी सहस्रनामाचा पाठ देखील आपण अवश्य करायचा आहे। नाही जमलं तर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळेस जप या दिव्य योगाच्या निमित्ताने अवश्य करायचा आहे। ही दिवाळी तुम्हाला सुखसमृद्धी घेऊन येणारी हो, तसेच माता लक्ष्मीचा स्थिर वास तुमच्या घरकुटुंबामध्ये सदैव राहो, माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू अशी